डबीवाला माणूस बघा केवढा आहे. डबीवाला माणूस मोठा होई लागते. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, शिमगोत्सवाचे वारे संपूर्ण कोकणभर वाहू लागलेत आणि आता ढोल आणि सनई यांचा आवाज संपूर्ण कोकणभर घुमणार आहे. कारण आपला शिमगा चालू झाला आहे आणि हा शिमगा म्हणजे आपल्या कोकणी माणसाचा जीव की प्राण आहे. कोकणी माणूस कुठेही असला ना कामानिमित्त तरी शिमग्यासाठी हा आपल्या गावी येतो. कारण आपला देव या शिमगोत्सवात आपल्या घरी आपल्याला भेटायला येत असतो. त्यासाठी हा कोकणी माणूस काही नाही काहीतरी कामावरून कारण सांगून नक्कीच कोकणात आपल्या घरी येत असतो. आणि शिमगोत्सवाची मजा काय असते ती कोकणकरांनाच माहिती. तर जेव्हापासून नागपंचमी चालू होते ना तेव्हापासून खऱ्या अर्थाने हा शिमगा चालू होतो. त्यानंतर होळ्या लागतात आणि नंतर भवनीचे खेळ बाहेर पडतात, माड आणला जातो आणि शिमग्याची जत्रा असते. आणि त्यानंतर मग पालखी घेऊन सगळेजण प्रत्येकाच्या घरी पालखी फिरवली जाते. हा जो क्षण आहे ना शिमग्याचा, एवढे जे दिवस असतात शिमग्याचे ते खूप खूप आनंदाचे असतात. कारण वर्षभराचा थकवा आणि वर्षभराची दुःख ही सगळी ह्या शिमगोत्सवात ना सगळेजण विसरून जातात. कारण ह्या शिमग्यामुळे ना एक वेगळी स्फूर्ती मिळते. तर मंडळी, आज आहे ना आमच्या गावामध्ये आज भवनीचे खेळ बाहेर पडणार आहेत. गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन भवनीचे खेळ हे घरं घेणार आहेत. त्यासाठी आहे ना आपण चाललो आहे आमच्या गावदेवीच्या मंदिरात. ते सगळे गावकरी मंडळी जमा होणार आहे आणि त्यानंतर मग खेळे आपला साथ चढवणार आहे तिथे आणि थाप मारली जाणार आहे. आणि थाप मारल्यानंतर मग प्रत्येकाच्या घरोघरी गावामध्ये जाऊन खेळे घर घेणार. कारण शिमगोत्सवामध्ये ना खेळांना देवाचा जसा देवाला मान असतो तसाच ह्या खेळांना मान असतो. तर माझ्यासोबत आहे प्रशांत आणि प्रशांतने ढोल घेतला आहे बघा. शिमगोत्सवाची तयारी चालू आहे मंदिरामध्ये. चला तर मंडळी, फायनली आपण आमच्या गावदेवीच्या मंदिरात पोचलो आहे. आता इथे आहे ना आपल्याला हातपाय धुवायचे आहेत आणि हातपाय धुवून झाल्यानंतर आपल्याला ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला, आणि खेळांनी तर आपला साथ चढवायला सुरुवात केली आणि थोड्या टायमानंतर थाप मारली जाणार आहे. आपलं ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन झाले आणि हा बघा प्रणित आपला वाहू आहे ना हा टिळा लावतो. असा खेळांना टिळा लावला जातो बघा. सगळ्या जे गावकरी मंडळ आहे त्या सगळ्यांना हा खेळांचा टिळा लावतात. तर मला सुद्धा हा टिळा लावला आहे. तर चला आता थोड्या टायमात थाप मारणार आहेत मंडळी. बघा इकडे आहे ना आता खेळ आपला साथ चढवत आहेत आणि इकडे सगळी गावकरी मंडळी जमा झाली.
तर मंडळी आता मंदिरामध्ये थाप मारून सगळे खेळ मंडळी बघा आता चाललो आहे आम्ही गवळवाडीत। आमच्या गावामध्ये जी गवळवाडी आहे त्या वाडीमध्ये आता भोवणीसाठी खेळ चाललेत। हे बघा सगळेजण पाठी आहेत, अर्धेजण पुढे गेलेत। चला थोड्या टायमात आपण गवळवाडीत पोचूया। आणि खेळांसोबत आहे हा बघा तेजस हा बघा तेजसने आज राधाचं काम केलं आहे। राधा म्हणजे आमच्याकडे ना पोरगा बोलतात किंवा राधा, काय काय ठिकाणी गोमू बोलतात। प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी भाषा आहे। तर ह्या खेळ्यांमध्ये आहे ना मान असतो ह्या राधाचा, म्हणजे जो मुलगा असतो तर त्याचा म्हणजे देवासमान त्याला मान असतो। खोबरं किंवा अजून काय प्रसाद वगैरे असेल ना तो पहिला मान ह्या राधात असतो, त्याने घेतल्याशिवाय बाकी खेळ मंडळी कोणताही प्रसाद घेत नाहीत। तर चला बघूया पुढे आता आपण गवळवाडीत पोचतोय थोड्या टायमात। हे बघा इकडे सड्यावर आले, सड्यावर इकडे बघा हे गुरं आहेत, गुरं चरायला सोडलेत। आणि हे बघा अर्धे खेळ मंडळी पुढे गेलेत। ऊन पण खूप लागायला लागले आणि या उन्हातून सगळेजण चालत चाललेत बघा। सगळेजण खेळ्यांचे कपडे करून मृदुंग घेऊन सगळेजण या सड्यावरून गवळवाडीकडे चालत चालले ते बघा। तर मंडळी फायनली आता आम्ही गवळवाडीत पोचलोय। आणि हे बघा हे पिशवी माझ्याकडे, याच्यामध्ये नारळ जमा करायचे। आरतीचे जे नारळ असतात ना, खेळ्यांची आरती येते त्यांचे नारळ असतात याच्यामध्ये जमा करायचे आहेत। आणि सगळेजण गेलेत पुढे आणि मी राहिलो आता पाठी। हे बघा चला पुढे जाऊया। आणि तर मंडळी बघा प्रणीतकडे ना डबी आहे। डबीमध्ये ज्या आरतीमध्ये जे पैसे असतात, सुट्टे पैसे असतात ना, ते या डबीमध्ये जमा करायचे असतात। प्रणीत दाखव, हे बघा डबीवाला माणूस बघा केवढा आहे। डबीवाला माणूस मोठा नेमला नाही, डबी प्रणीत चिकडे आहे आणि नारळ माझ्याकडे आहेत बघा। चला दाखव किती झाले नारळ, झालेत ओके एवढे जमा केलेत नारळ। चला आता पुढे जाऊया। आणि इथं आहे ना विहीर आहे, विहिरीत पाणी किती आहे, उंच खोल अशी विहीर आहे आणि पाणी खूप आहे। पाणी पण आहे पण थोडं कमी आहे, तारे लागलेत तारे हे बघा। आणि इकडं हा फणस आहे, फणसाचं झाड आहे आणि पारे लागलेत। भाजी करायला पारे मस्त आहेत बघा, कोवळे आहेत। चला आता पुढे जाऊया। गावातील बहुतेक घरं घेऊन झालेत, आता 2-3 घरच बाकी आहेत। ही घरं घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे होलीवरती
होळी लागणार आहे आणि तिथे एक थाप मारली जाणार आहे. थाप मारून झाल्यानंतर खेळ सगळे गावकरी मंडळी देवळामध्ये जाणार आहेत. तर मंडळी आता आपण पोचलोय होळीवर आणि आता थोड्या टायमात आहे ना होळी लागणार आहे आणि होळी लावल्यानंतर आपण जायचं आहे देवळात. हे बघा इकडे सगळे खेळ मंडळी, हे बघा सगळेजण इकडे होळीवर आलेत. हे बघा चला आता थोड्या टायमात होळी लागणार आहे. तर चला हे बघा आता होळी लागते. बघा मंडळी फायनली होळी लागले आणि होळी लावल्याच्या नंतर असे फाग दिले जातात. हे बघा इकडे सगळे आता खेळ बसलेत आणि जेवढे नारळ जमा झालेत ना ते नारळ फोडायचं काम चालू आहे. हे बघा नारळ सोडत आहेत आणि नारळ फोडून खोबरं हे सगळे जेव्हा खेळ होते ना त्या खेळ मंडळींना खोबरं वाटलं जाणार आहे. बघा खेळांची घरं घेऊन झालेत आणि आम्ही सगळे आता देवळामध्ये पोचतोय आणि देवळामध्ये शिमगे उत्सवाची तयारी सुरू आहे. हे बघा लाइटिंगचं काम चालू आहे. मंदिरामध्ये सगळी सजावट चालू आहे. हे बघा तर चला आता मंदिरामध्ये जातो. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. हे बघा सुंदर अशी लाइटिंग केली आहे. हे बघा इकडे हे बघा चला